तर बीएमसी कंट्रोल रूम मध्ये आता अमोल मिटकरी पाहणी करतायत। थेट तिकडे जातोय। मुंबईत काल रात्री मध्यरात्रीपासून पाऊस बरसतोय आणि आता याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी देखील आता या कंट्रोल रूम मध्ये बीएमसीच्या कंट्रोल रूमला पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी ते पाहणी करतानाची हे थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। तर अनेक भागात मुंबईमध्ये पाणी साचल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मनपा आयुक्तांनी देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय। आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये आता अमोल मिटकरी पाहणी करतानाची हे थेट दृश्य आपण सध्या लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। मनपा आयुक्तांनी देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय। काल रात्री मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये देखील जोरदार पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर या पावसामुळे विमान सेवा असेल त्याचबरोबर रेल्वे सेवा असेल या सगळ्यांवरती परिणाम झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मुंबईतील शाळांना देखील सकाळच्या सत्रासोबतच आता दुपारच्या सत्रांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आणि आता त्याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी देखील आता या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये पाहणी करताना ही दृश्य आपण सध्या लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। तर मनपा आयुक्तांनी देखील या संपूर्ण मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि आता अमोल मिटकरी देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना पाहायला मिळतंय। तर याच मुंबईत पावसाच्या पार्श्वभूमीवर मुळात कालपासून जो पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 300 mm पर्यंत एक 4-5 तासातच तो पाऊस पडलेला आहे आणि या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागेल या दृष्टिकोनातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत याच्या अगोदरच बैठक घेऊन त्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांनुसार आता जरी हेवी रेनफॉल आपल्याला बघायला मिळालेला असला आणि मुंबईमध्ये कुठे कुठे साधारण चुनाभट्टीचा एरिया असेल कुर्ला असेल या दोन्ही ठिकाणी प्रामुख्याने त्याचा इफेक्ट झालेला दिसतोय। त्यात 2 कारणं आहेत। एक मिठी नदीची सुद्धा पात्रता वाढलेली आहे आणि ज्या ठिकाणून पंप करून जायचं आहे त्या ठिकाणून सुद्धा तो पंप करण्यासाठी ते पाणी ज्या नाल्यातून आपल्याला पुढे न्यायचं तिथे सुद्धा थोड्याशा अडचणी येत आहेत। पण जो काही आता आढावा घेतला त्या आढाव्यामध्ये स्पष्ट आहे की मुंबईमधल्या महापालिकेचा प्रत्येक कर्मचारी पार्क कमिशनरपासून तर ग्राउंड लेवलवरती काम करणारा मॅनहोल जिथे जिथे असतील तिथपर्यंत काम करणारा प्रत्येक कर्मचारी त्या स्पॉटला जाऊन आज जे काही पाणी रात्रीपासून साठलेलं होतं ते कमी करायला सुरुवात झालेली आहे। रेल्वेसुद्धा आता धीम्या गतीने का असेना पण प्रत्येक स्टेशनवरनं रेल्वेसुद्धा पुढे पुढे जायला लागलेली आहे। आता मला असं वाटतं की मुंबईमध्ये येणाऱ्या काही तासामध्ये किंवा पुढच्या 24 तासामध्ये हेवी रेनफॉल होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याच्यामुळे शाळेला सुद्धा सुट्टी दिलेली आहे आजची। असाच जर का पाऊस पडला तर उद्याचा निर्णय उद्या होऊ शकतो, परंतु शाळेला सुट्टी दिलेली आहे। आत्ता जो काही रात्रीचा पाऊस झालेला होता आणि त्याच्यामुळे जो परिणाम झालेला एरिया असेल त्या एरियामध्ये नॉर्मल व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही आज ट्रेन येत होता विदर्भ एक्सप्रेस ती सुद्धा मध्ये अडकलेली होती। रेल्वे प्रशासनाकडनं काही माहिती मिळालेली आहे? कधीपर्यंत गाड्या सुरू होतील काही आपल्याला कल्पना आहे? नाही, रेल्वे प्रशासनाशी मी अजून बोललेलो नाही। सुरुवातीला आता म्हणजे मुंबईमध्ये काय परिस्थिती त्याचा आढावा घेतलेला आहे आणि रेल्वे प्रशासनाकडनं ज्यावेळेला मी फोनवर थोडंसं जे बोललेलो आहे त्याच्यामध्ये विटी स्टेशनपर्यंत स्लो का असेना पण गाड्या यायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, नाले सफाईचा एक प्रश्न होता, नागरिक त्याची तक्रार करतात आणि अनेक ठिकाणी जे पंप होते पाण्याचा उपसा करणारे ते सुद्धा चालत नव्हते। नाही, मी आता स्वतः लाईव्ह सगळे पंप बघितलेले आहेत। ज्या ठिकाणी पंप बसवलेले हजार HP पंप आत्ता मी चालू असलेले बघितलेले आहेत। पाणी 300 mm पडल्यानंतर ज्यावेळी पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असल्यानंतर त्या ठिकाणी पंप किती असले तरी पाण्याचा येण्याचं प्रमाण जास्त होतं पण उपसा करण्याचं प्रमाण जे असतं तेवढंच असणार आहे। त्यामुळे सगळे पंप सुस्थितीत आहे। नाला साफसफाई होती म्हणूनच एवढा मोठा रेनफॉल झाला, म्हणूनच मुंबई महापालिका एवढ्या लवकर पाणी सुद्धा काढायला त्याला मदत सुद्धा झालेली आहे। रेल्वे लाईनच्या बाजूचं नाले सफाई झाले नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळते, कारण पाणी साचल्यानंतर सर्व गाळ जो आहे कचरा जो आहे तो रेल्वेच्या पटरीवरती आल्याचं पाहायला मिळतं। तिथे आता रेल्वे प्रशासनाशी मी इथून गेल्यानंतर रेल्वेतनं खाली उतरलो, चालत आलो इथपर्यंत, अजून घरीही पोहोचलो नाही। गेल्यानंतर जरा फ्रेश होऊन परत आमच्या कंट्रोल रूमला जाईल, राज्याची परिस्थिती बघेल। राज्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडलेला आहे। आमचे सचिव आणि आमचे डायरेक्टर मागच्या 24 तासामध्ये
सकाळपासून त्याचा आढावा घेत आहेत. राज्यातल्या सगळ्या कलेक्टर्सला त्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि तो सुद्धा आढावा घेतल्यानंतरच मी सभागृहामध्ये जाणार आहे. तसंच रेल्वे प्रशासनाच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी याची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये NDRF असेल, SDRF असेल किंवा रेस्क्यू टीम्स असतील, जिल्हाधिकारी असतील, नेव्हीचे अधिकारी असतील, त्याच्यानंतर मिलिटरीचे काही अधिकारी असतील, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर सगळ्या सतर्कतेच्या दृष्टिकोनातून यापूर्वीच त्याची बैठक घेतली आणि मला असं वाटतं की येणाऱ्या 4-5 तासामध्ये सगळ्या राज्याचा आढावा आपल्यासमोर येऊ शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.